नमस्कार, मी सचिन टिके, ऑटोमाइज प्रायव्हेट लिमिटेड राजकोट. आज मी तुमच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचे आज मशीन मी घेऊन आलोय. ते पण काय, मसाला मशीन. तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसाले देऊ शकता. मिरची, हळद, धनिया, गरम मसाला, खडा मसाला, वेगवेगळ्या अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे भरपूर जेवढे ड्राय मसाले आहेत ते सगळे तुम्ही ह्याच्यामध्ये एकदम बारीक आणि पहिल्या स्टेपमध्ये तुम्ही जाऊ शकता. मी पाहू शकता, मी तुम्हाला ह्याच्यामध्ये चेंबर दाखवतो. आपल्याकडे डबल चेंबर दिलेले आहे. पहिल्या चेंबर मध्ये तुम्हाला डायमंड, हे आपलं डायमंड आहे. पहिल्या चेंबर मध्ये तुम्हाला हॅमर आहे. हे बघा, तुम्हाला आवाज येतो का कटकट? हे बघा, डायमंड हॅमर असल्यामुळे काय होतं, तुम्हाला हळद हे तुम्हाला पहिल्या वेळेस तुम्हाला बारीक भेटणार आहे. डबल चेंबर असल्यामुळे तुम्हाला काय अजून बेनिफिट काय होणार आहे, जे तुम्ही अख्खी हळद इथून दळणार आहे ही जाळी तुमची खराब होत नाही. जे काय तुमचं मटेरियल आहे ते पहिल्या चेंबर मध्ये तुमचं एकदम बारीक आहे. 70% मटेरियल इथं बारीक असल्यामुळे तुम्हाला जाळीवरती जास्त लोड येत नाही. जाळीवर जास्त लोड आलेला नसल्यामुळे काय होतं, जाळी तुमची लवकर खराब होत नाही. तुम्हाला ह्याच्यामध्ये मेंटेनन्स कसल्याही प्रकारचं राहणार नाही. हे बघा, जाळी लावली की डोर लावून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये हळदी टाकायची. ह्याच्यामध्ये आपण सायक्लोन सिस्टीम पण दिलेली आहे. सायक्लोन असल्यामुळे काय होतं, तुमचा मसाला हा गरम पद्धतीने तुम्हाला मिळणार नाही आणि एकदम थंड मध्ये भेटणार आहे. हे बघा, हे लॉक लावले की ह्याच्यामध्ये जाळी लावली की ही सायक्लोन आहे. हे वर ब्लोअर मोटर दिलेली आहे. ब्लोअर मोटरवर काय होतं, जी खाली काय जो मसाला दळ आहे हा पूर्णपणे वर खेचला जातो. खेचून हा मध्ये ह्याच्या सायक्लोन टाकीमध्ये थंड केला जातो. ह्याच्यामध्ये थंड केल्यामुळे काय होतं, एकदम तुम्हाला पॅकिंग इझी आणि तुरंत तुम्ही पॅकिंग ह्याच्यामध्ये करू शकता. हा वाल दिलाय, वालमुळे काय होतं, एकदम इझी आणि वाल हा खाली सोडतो, मटेरियल डस्टिंग होऊन देत नाही. तुम्हाला ह्याच्यामध्ये मिरची दळलेली, मसाला दळ हा तुम्हाला दिसणार आहे कशा पद्धतीने खाली येते. ह्याच्यामध्ये आपण 2 मोटर लावलेले आहे. ह्याच्यामध्ये 7.5 HP मशीन आहे. वर एक 1 HP मोटर आहे, खाली अर्धा HP मोटर आहे. हा तुम्हाला ग्रेटर दिलाय. ग्रेटर मध्ये काय होणार, तुम्हाला मसाल्याची क्वालिटी ही तुम्हाला ह्याच्यावर मेंटेन करता येणार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे मसाले ह्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. हा फायनल प्रोडक्ट ह्याच्यामध्ये खाली येणार, जे काय मोटर आहे ते वेस्टेज ह्याच्यामध्ये निघणार आहे. हे तुम्हाला परत टाकायचं आहे. बाकी मशीन मध्ये काय करता येतं, जे काय मटेरियल आहे पूर्ण हे तुम्हाला पूर्ण रिमाइंड ह्याच्यामध्ये टाकावं लागतं. तसं नाही, आपल्या मशीन मध्ये काय हे तुम्हाला वेगळं प्रोडक्ट आहे. म्हणजे खाली फाईन क्वालिटी हे ह्याच्यामध्ये येणार आहे. ह्याची काय मोठं आहे हे ह्याच्यामध्ये येणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला डबल टाकायचं फोटो ह्याच्यामध्ये वाचणार आहे. मी तुम्हाला आज ह्या मशीन मध्ये अख्खी हळद, हे बघा तुम्ही पाहू शकता, अख्खी हळद मी तुम्हाला फर्स्ट स्टेज मध्ये दळून दाखवत आहे. एकदम हे बघा, कोणाच्याही मशीन मध्ये अख्खी हळद फर्स्ट स्टेज मध्ये होत नाही, आपल्यामध्ये होणार. हा बघा, तुम्ही पॅनल बॉक्स पाहू शकता. ह्याच्यामध्ये सायक्लोनचं बी कनेक्टेड एकदम तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने आम्ही सेटअप करून दिलेला आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता. ग्रेडरचे झाले, ह्या प्रत्येक वायरीची ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती, कॉन्टॅक्टर झालं, रिसीट झालं, हे सगळं आम्ही तुम्हाला, हे बघा, हे सप्लायचं बी इथं दिलेलं आहे. सायक्लोन दिलं, मेन मोटरचं दिलेलं आहे. हे बघा, हे तुम्हाला दाखवतो. इथं व्होल्टेज मीटर दिलंय, अँपियर मीटर बी दिलेलं आहे. मशीन कशी चालवायची हे सगळे ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे. आम्ही मशीनवर लोगो लावलेला आहे, किती मशीन अँपियर मध्ये चालवायची हे तुम्हाला डिजिटल मीटर ह्याच्यामध्ये दिसणार आहे. हे सायक्लोनचं आहे, हे मेन मशीनचं आहे. सायक्लोन चालू झाले की तुम्हाला रेड सिग्नल येणार आहे. मशीन चालू झाली की हा मशीन रेड सिग्नल येणार आहे. म्हणून एकदम इझी आहे, कोणी बी पाहू शकता. आवाज नॉर्मल आवाजामध्ये येणार आहे. बघा, आता मी सायक्लोन चालू करतो, मशीन चालू झाली, मेन मशीन चालू झाली.
अशा पद्धतीने आपण मसाल्याचा डेमो पाहिला, आपण ह्याच्यामध्ये हळद घालून पाहिली, ह्याच्यामध्ये हळदीची क्वालिटी बी पाहिली असेल आणि मशीन ऑपरेटिंग सिस्टीम बी पाहिली असेल. एकदम इझी, घरामध्ये कोणी लेडीज जेंट्स कोणी पण मशीन एकदम सोप्या पद्धतीने इझी पद्धतीने चालू शकतं. जो काय कोणी यांचा पाहिले की मशीन ऑटोमॅटिक मशीन इझी आणि ऑपरेट करू शकतं. तुम्ही हळद बी पाहिली का? हे बघा, हळदीची क्वालिटी बी बघा, एकदम सुपर आलेली फाईन. पहिल्या स्टेज मध्ये तुम्हाला डबल दळायची सुद्धा काही गरज नाही. ह्याच्यामध्ये बघा एकदम सुपर क्वालिटी आलेली आहे. जशी आहे तशी तुम्हाला क्वालिटी पाहिजे तशी तुम्ही ह्याच्यावर बेस लावू शकता. तुम्ही आउटपुट बघितलं असेल बघा, खराब तिकडे काय कोणचं बी काही नाही, थोडं पण निघालेलं नाही. एकदम 1% 2% फक्त एकदम फाईन क्वालिटी. फर्स्ट स्टेज मध्ये हे तुम्ही सायक्लोन पाहिलं असेल, एकदम तुम्हाला थंड क्वालिटी. आणि इकडे बाजूला बी तुम्ही पाहिलं असेल, हे कपडा दिला ह्याच्यावर तुम्हाला गरम बाटेमध्ये बाजूला निघणार, मसाल्यामध्ये निघणार आहे. ही मशीन आहे 7.5 HP ची. एका तासाला तुम्ही कमीत कमी हे 70 ते 80 किलो पण हळद एका तासाला तुम्ही ह्याच्यामध्ये दळणार आहे. कोणते पण मसाले असू दे, मिरची झाली, धना झाला, गरम मसाला झाला, खडा मसाला झाला, वेगवेगळे जडीबोटी झाले, आयुर्वेदिक जे आयटम आहेत ते तुम्ही ह्याच्यामध्ये दळू शकता. परत आपले ते सुंठ, बडीशेप, बेसन, जिरा, ह्याच्या प्रकारे असं वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही धान्य आपले मसाले ह्याच्यामध्ये तुम्ही दळू शकता. एकदम सोप्या पद्धतीने ऑपरेटिंग सिस्टीम तुम्ही पाहिली असेल, एकदम चालवायला एकदम सोप्या पद्धतीने. घरामध्ये कुठे बी तुम्ही कमर्शियल ह्याच्यामध्ये तुम्ही बिझनेस करू शकता. 3 फेज सप्लाय तुम्हाला ह्यासाठी लागणार आहे. 7.5 HP ला एका तासाला तुम्हाला लाईट बिल येणार आहे 5 मिनिट. 5 मिनिट मध्ये तुम्ही पूर्ण 1 तासामध्ये कोणता पण मसाला 70 ते 80 किलो आरामशीर दळू शकता. जय महाराष्ट्र.